जरा चला बरं तिथे ते सह्या घ्या करून घ्या. मग आणतायत सामान सुमान ते. हो आले का माणसं गिनचं ड्रायव्हर साहेब आले का? काय ते कामाची त्याला म्हणलं मी आपण दोघं जण टाकून देऊ म्हणलं. कोणती माणसं बोलावतं आणि कायले बोलावतं. ते म्हण नाही म्हणे मी ड्रायव्हर तर ड्रायव्हरच हा म्हणे दुसऱ्याला हात नसतो लावत म्हणे मी. हो तर ते गेला घराकडे गाडी लावून दिला येतो म्हणे मी 1 तासात. हो तर ते 2 माणसं पाठवून देऊन राहिला ते 5-10 मिनिटात. हो ना मग येऊ द्या त्याले 10-15 मिनिटात माणसं येते ते आपलं तिकडं आटपून जाते. हो त्याला 2 साक्षीदार आणि 1 गॅरंटर पाहिजे म्हणते त्याच्यावर बॉन्डवर सह्या करायला. हो मग त्याचं टेन्शनचं काम नाही. चहा नाश्ता हे ते करतो म्हणते. या म्हणे फटकर बाळूभाऊले फोन केला ना आत्ता. हे इथं भल्लाच दिसून राहिला आता काय काय याचं घर उचलून नेऊन राहिला का तू. हा इतक्या सह्या घ्या लागतील सह्या आणि गॅरंटर. हा मला गॅरंटर केलं आणि काही केलं तर हायच काय महाबोशी. चल बा चल पहिले ते निपटून टाकू. भल्लेच लोकही बोलले बारीक पाहिजे. जाऊ द्या न तिकडे कुठं घ्यायचे ते घे म्हणा बस. सह्या असतात काही काही बीजा हरण कायचे असते. जाऊ दे चला टेन्शन नाही घ्या पुरं. सह्या करून घ्या नाश्ता करा आणि चालले. चला बा चला मग आता म्हणत असतं चला. अरे राहुल साहेब मी काय म्हणतो एक फाईल आपल्याला जरा पाहायची होती त्याच्या. आता कोणती काढायला आता पहिलं अजून उकरू ना काय झालं आता? अरे काही नाही आत्ता एका घरमालकाचा फोन आला. हो त्याच्या भाडेकरून 27 जानेवारी 2022 माल लंपास केला. त्याच्या घरचं सगळं सामान सुमान घेऊन पळाला होता. त्याची कंप्लेंट त्यानं दिली होती तर ते माणूस त्याच्या हातात लागला म्हणते घरी आहे म्हणते त्याच्या. त्याची पावर खरं आहे खोटं आहे काय ते. अच्छा म्हणजे किती जानेवारी नाही का 2022 ची फाईल. बरोबर हे कोणती 23 24 हे 22 ची. बरोबर ठीक आहे पाहिली किती 27 जानेवारी नाही का 27 हाय 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 मानमोडे साहेबांना दिली कंप्लेंट आहे राजा. बरोबर आहे. घरातून सामान भर दिवसा लंपास केल्याबद्दलची तक्रार आहे. याच्यातनी कूलर फ्रीज ओव्हन हीटर बापा बरंच सामान लिहिलेलं आहे. पूर्ण ऐवज साधारणतः 4.5 लाख रुपयापर्यंतचा चोरी गेल्याचं यानं म्हटलेलं आहे याच्यात. हा बस तेच आहे ते मानमोडे साहेबाची तेच कंप्लेंट आहे. हो तर आता आपल्याला लवकर गाडी काढून निघणार म्हणला. माणूस हातात लागेल आहे लवकरात लवकर जाणे आहे. बरं चला मग त्या सांगडे साहेबाला आवाज द्या. बरं राहते मग नाही त्याला पयाला तर. हो तसंच करावं लागल. अरे सांगडे साहेब चला लवकर गाडी काढा गाडी जायचं आहे म्हणलं मिशनवर. काय आता कधी येतील बाळू काही समजून नाही राहिलं नाही का. फोन लावला होता ना. हो निघाले ते दुकानातून निघाले तर लावला होता फोन त्याला. बस येतील 5 मिनिटात मी. तर काय ते तुमचं ते बॉन्ड पेपर कोणता करारनामा आहे ते दाखवून द्या ना. मग तोपर्यंत आमच्या सह्या होऊन जाते. ते आले की मग आपले त्याची झाली की मोकळं आम्ही सामान पटकन घेऊन येतो मग. अरे कायचे म्हणा तुम्ही काही घाईच लय करता बा. कोणत्याही कामाचं कुठे तुम्हाला गडबडच लय. हा होते ना आरामात होत्या ना. येऊ द्या बाळभाऊले निवांत. मी ते आता करारनामा आणून देतो बॉन्ड पेपर. ते वाचा तुम्ही पद्धतशीर. काही कमी जास्त असलं त्याच्यात ते सांगा. नाही पटलं समजा काही गोष्टी तर समजा ते बदल करता येते माणसाले. आपण का दुसऱ्या का आता बाळभाऊ म्हणजे आता समजा आमचे जे जवळ भाऊ आहेत शांताराम गणगणी त्याचे मावस भाऊस आहेत ना. असं काय आपण का फरक यावं का. चांगला आहे. मी 2 मिनिटात आलो. ते तुम्हाला बॉन्ड पेपर आणून देतो. ते वाचत बसा तुम्ही. तोपर्यंत येतेच ते. काय भल्लाच टाइमपास करू राहिला नाही का. होणं जास्त बोलता येत नाही फालतू याच ओळखू तर बसा लागत. हो पण लवकर घ्या म्हणलं जरा साहेब. म्हणजे कसं मला अजून जा लागते घरी. लवकर करा सामान आणणार फटोफट. ते ड्रायव्हर आणि ते आपलं गाडी गिडी आलेलं आहे. हो बरोबर ठीक आहे ना. हो आपण कुठचे म्हणलं कोणतं गाव कोणतं आपलं. आता का मै कुंडली काढत बसतो तू आता. हे पहा मी काय म्हणतो मी यायचा मांबो. हो तर तुम्ही फक्त ते लवकर बॉन्ड पेपर आणा. लवकर सह्या करणं ते सामान बांधाचं राहिलं अजून. बरोबर आलोच मी 2 मिनिटात. लावून द्या आता पोलीस स्टेशनला फोन. म्हणजे टेन्शनचं काम नाही तोपर्यंत. आलो मी आलो घरातूनच आलो. चला मागच्या रस्त्यातून निघा लागल. फोन लावून द्या लागल. बस करा ना पेपर वाचणं आलो पोंगाजी. काय तुम्ही राजा लवकर घाई करा म्हणा यायले. फालतू आपल्याला उशीर होऊन राहिला ना. होई ना कसं त्याच्या भराभरावर घ्या लागत असते. तुम्ही गडबड नका करू सध्या. थांबा जराशे बाळभाऊ याचेच आहे नाही रे. हॅलो पांडे साहेब निघाले का म्हटलं तुम्ही. कुठं का. बस 5 ते 10 मिनिटात पोहोचतो तिथं. पण माणसं आली का म्हणलं. माणूस आहे ना बरोबर. हो ना अंदर बसून ठेवलेला आहे. मला जास्त टाइमपास उशीर करसान मग अजून सटकून जावं. लवकर जास्त उशीर नका करू. बसलेला आहे अंदर आपल्या घरात. बस लवकर हे बा. चाली उकळीच नका येऊ तुमच्या. जरा थोडं आरामात चालू द्या. 10 मिनिटात बिलकुल आम्ही येतोच तिथं. आले का बडबू काय राजा तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. मला काही येतं काय नाही. चला अंदर चला म्हणलं. सगळे येऊन बसले ना चला. हो ना ते सगळं बरोबर आहे तुमचं. पण मी काय म्हणतो इतका बेभरोसा केला नाही पाहिजे. भाडेकरू आहे ते काय चोर आहे का. काही झालं गेलं तर मी हो ना. मी दिला ना तुम्हाला. मग काय काळजी करता. ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणा. पण कसं असते कागदपत्री बरोबर पाहिजे असं आहे ते. ठीक आहे चला हो चला म्हणलं. चहा तिकडे झाला वाटते चला.
या बळभाऊ या, बसा बसा म्हणला. हो, बसा या, वाचा म्हणलं ते करारनामा. बसा 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 बळभाऊ. हा चिमणराव येतो म्हणलं मी 2 मिनिटात पोहे घेऊन. हो, बसा बसा तुम्ही, आलोच मी. अरे बळबू, किती उशीर केला तुम्ही तुमच्या जने बा. अर्धा घंटा गेला आमचा शिल्लक. आतापर्यंत तुम्ही जर आले असते तर झालं असतं का. तर काय इतकं मोठं करारनामा राजा वाचवत थकलो म्हणलं. इतकं करावं लागतं का ते. काय आम्ही काय इतकं असते. तुम्ही सांगा जरा द्यायले का माणूस का असा तसा आहे का म्हणून. फॉर्मॅलिटी असते ना ते. तुम्ही काही इतकं मनावर नका घेत जाऊ ती. द्या ते वाचान सही मारून द्या आणि फेक तिकडे गणगडी. मग काय बसले आपले. येऊ द्या ते पोहे घे खा आणि चला लवकर. आले का साहेब. हो, बरं झालं वा. वाटच पाहून राहिलो तुमच्या मिस कॉलची. बस मिस कॉल आल्याबरोबर पोहेतच आलो. आता बा पोहे घे खाऊन राहिले ते आता सध्या. फक्त मी काय म्हणतो तेवढे खाऊ द्या द्यायले. पण आपले 4.5 लाख रुपये सामान त्यानं लांबवलेलं आहे. तर त्याला म्हणलं तुम्ही कमीत कमी 3 लाख रुपये तरी द्यायला लावा. नाही तर मग कसं म्हणा त्याला अंदरच टाकल्याशिवाय सोडूच नका मग. जर झालं मॅनेजमेंट पहा. चला मग. चिंता करू नका, सगळं बरोबर होईल. फक्त आता तुम्ही काय करा, तुम्ही आतमध्ये जा. त्याचे पोहे खाणं झाले की मला मिस कॉल मारा. तोपर्यंत मी फाईल गिल काढतो. इकडे सांगडे साहेबाला बरोबर सेटिंग करून देतो. नाही तर पयाचा गियाचा तर बसा लागेल ना. जा तुम्ही अंदर, मला फोन करा, मिस कॉल द्या. बरोबर ठीक आहे. या मग तुम्ही बरोबर पद्धतशीर. मिस कॉल मारतो. त्याचे पोहे खाणं झाले रे झाले की बस. हो या पटकन. पोलीस कशी काय अचानक इथं. काय म्हणलं इतकं काय काय म्हणजे चेहऱ्यावर 12 वाटले तुमच्यात. काय 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 झालं काय म्हणलं. नाही तसं काही नाही म्हणा. पण ते तुम्ही अचानक आले. मी म्हणलं बा काय झालं काय नाही. हो म्हणून जरासं बाबाला सारखा झालता माणूस. नाही नाही तसं काही नाही झालं. चहा पाणी वगैरे झालं. सहज आलो होतो साहेबाला भेटाले. काही नाही, साहेबाचा फोन आला होता. थोडंसं महत्वाचं काम होतं. चला बा, मी आता म्हणलं माससाठी फोन केला का नाही. हो ना, 7 ते 5 राहिले होते रजा. हो पुरी धडकी बसली होती आता. पण कसं काय, तुम्ही कसे काय म्हणलं इथं. काही नाही, बस यांची ते खोली केली होती भाड्यानं. करारनाम्यावर सह्या करायसाठी आलो होतो. सामान आणून टाकायचं आहे. यायचं आत्ताच लग्न झालं. आपलं सुदामाजी आहेत आमचे समजा नातेवाईक आहे. त्याने हे खोली केलेली आहे भाड्यानं, म्हणून बसलो होतो. अच्छा हो का. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हो आत्ता आलं लक्षात. मामा लुटेरे आहे याच्या हात नाही का. हो हे याचे नातेवाईक आहे. हो बरोबर आहे. अरे बापरे, पाठ लक्षच नव्हतं माया. का लुटेरे तुम्ही कसे काय इकडे म्हणलं. तुम्ही कसे टपकले बा. काही नाही, हे आतोभाऊच आहेत ना आपले. मग सामान सुमान नाही आले. मग चला बा हातभार म्हणून आलो होतो. मग आता साहेब म्हणे बा सही करा साक्षीदाराची, म्हणून बसलो. अच्छा अच्छा हो का. हो बाकी मग कारनामे हे ते जरा कमी पडले वाटते एवढ्यात नाही का. हो मामभाचे जे तुमचे काही असे आले नाही एवढ्यात काही कंप्लेंट. तर साहेब कायलेच उकीर काढून राहिले आता. हो नाही 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 तसं काही नाही. आता कसं आपलं पद्धतशीर चालू आहे. आपलं खाऊन पिऊन टन म्हण आहे आपलं. हो कुक्कुटपालन हे ते आहे. हो चालू आहे आपलं कसंही पद्धतशीर. हो काही नाही आता विषय नाही. अच्छा अच्छा हो का. बरोबर, चांगल्या कामी लागले, बरं झालं. पण ते कसं असते मागचं पुढचं कसं काही मागचे कारनामे काही बाहेर निघन. हो हे काही सांगता येत नाही. काय म्हणते बाकी या घरमालकाला काही ओळख आहे का म्हणलं आपली यायच्याशी. काही पहिली ओळख आहे का म्हणलं. झालं रे बा, झालं आपल्यासाठी आले. आलं लक्षात आलं. हो नाही बा आपली काय ओळख आहे. आता यायले मी काय ओळखणार आहो. असं आहे का. असं ओळखत ना तुम्ही नाही. 3 महिने इथं राहिले ना भाऊ तुम्ही आमच्या खोलीतनी. कायले सांगून राहिले तुम्ही आता. तुम्ही खोटं बोलूच नका आता. सगळे पुराव्यासहित साहेबांना फाईल आणलेली आहे. काय केला तुम्ही कारनामा सांगा ना तुम्ही. 281 एपिसोड लोकांना पाहिला ना, समजलं ना तुम्ही काय कारनामे केले. तर पुरं सामान घेऊन गेले ना भाऊ. अन्नाचं सामान राजा. लोक नावं टाकू देतात म्हणलं. आणि तुम्ही सगळं घेऊन पाहिलं ना. फ्रीज कूलर काय नाही ठेवलं. काय ठेवलं होतं घरात तुम्ही. आता आलं ना लक्षात तुमच्या काय बोललो मी ते. काही लक्षात नाही येऊन राहिलं बा. काय मी तर मला तर काही समजून नाही राहिलं काय. हो का. मग पोलिसी खाक्या दाखवा लागेल तुम्हाला आता. काय तुमच्यासाठी आलेलो आहो म्हटलं मी स्पेशल. कारण की तुमचा कारनामा 2022च्या 27 जानेवारीला कंप्लेंट आहे तुमची साहेबाची. इथं सगळं सामान घेऊन 3 महिन्याचं भाडं न देता काही दुकानदाराची इतर पैसे वगैरे बुडवून तुम्ही इथून पळून गेले होते, अशी कंप्लेंट आहे यायची. बापा रे बाबा लुटेर केला सत्यारास. आता झालं घोरच झाला आता. आता साडभान केला घोर आता. नाही साहेब तसं काही नाही. ते दुसरं कोणी असेल. हे नसते ना. हे नाही ते. मी राहू द्या भाऊ म्हणलं. तुम्हाला माहिती नाही यायची काय. लुटेरे साहेब काय आहे प्रकरण तुम्ही सांगा म्हणलं. नाही तर मग आम्हाला काढा लागेल बाहेर. 4.5 लाख रुपयाचा ऐवज लंपास केला तुम्ही आणि आतापर्यंत सापडले नाही. आता तुमचं लक्षात आलं सगळं.
म्हणून म्हणलं आता काय करायचं ते तुम्ही सांगा, नाही तर मग आम्ही तर आता गाडी गिडी आणलेली आहे, लवकर तुम्ही येऊ शकता आमच्यासोबत. काय हो काय रे साळ भाऊ, कसं हो तुमचं रे? कुठे जा तिथं हायच रे तुमचा. हा इथे हात सफा केला का तुम्ही? हा आता म्हणलं किती आणली, हे किती आणली म्हणलं. काय रे बाबू, काय खरी गोष्ट आहे का खोटी आहे, कसं काय म्हणलं, हे खरं आहे का हे? अरे काय बोलणार आहे ते, दातकिडी बसली द्यायला आता, विचारायला द्यायला काय खरी घटना आहे तर. हो आता काय खरीच म्हण लागा ना, आता हाय ते आता काय सांगा आता. हो खरं आहे गड्या, खरं आहे. हो पण आता पहिल्यासारखं नाही राहिलं बा ते, आता मागची झालं गेलं, काय करावं त्याले. असं नसते भाऊ, असं नसते लुटेर साहेब. हो लोकांच तुम्ही चोऱ्या करसान ते भरून द्यायच लागणार आहे ना. मी काय म्हणतो ऐका तुम्ही. काय का आता काय सांगा, आमचंच खोटं नाणं असल्यावर आता काय बोला आता. पण आता मी काय म्हणतो साहेब, थोडस काहीतरी काय कसं याच्यातून मार्ग काय काढा, मग आता यायला नेता का तुम्ही? ना मग तेच म्हणून राहिलो मी, एक जण समजदार माझ्यासोबत या तुम्ही. आता काय म्हणतात घरमालक, हो याच्यातून काय आपल्याला मार्ग काढता येईल तेवढं आपण काढून पाहू. तर तुमच्यापैकी कोणी समजदार असेल त्यानं बाहेर या, आणि तुम्ही मामा लुटरे तुम्ही इथंच बसा. इथं रावडी साहेब आहेत तुमच्या रखवाली. चला आता तुम्ही कुठे जा असं नाही. तुम्ही दोघं इथं थांबा, चला या म्हणलं बळ भाऊ, या तुम्ही या. आणि आता तुम्ही म्हणसान तसं, आता काय म्हणणं आहे सांगा, तुम्ही काय म्हणणं आहे तर घर मला काय म्हणते कसं करा. माय काय म्हणणं आहे साहेबाला मी एकच म्हणलं, 4.5 लाख रुपयाचं माझं सामान होतं, कमीत कमी बस चला 3 लाख रुपये मला जर भेटले तर मी माघार घेतो, विषय नाही मग, इथंच विषय क्लोज. मग असं म्हणणं आहे यायचं. हो तुम्हाला काय वाटते कसं करायचं काय नाही. कारण की एक तर पैसे द्यावं लागेल, नाही तर मग आम्हाला त्याला जमा करावं लागेल. नाही नाही आहे म्हणा बरोबर तुमचं, काही चुकलं नाही. मन कसं आहे आता पहिल्यासारखं नाही राहिलं त्याचं काम. हो तो थोडंसं कसं सहकार्य म्हणून थोडंफार कमी जास्त करा, ॲडजस्टमेंट करून टाकू काही ना काही. मी काय म्हणतो 1.5 लाख रुपये द्यायला लावतो मी त्याले. 1.5 लाख रुपये कसे करू ना, ॲडजस्टमेंट करतो आम्ही. जाऊ द्या, यायचं जाऊ द्या, तुमचं जाऊ द्या. यायचं म्हणणं आहे 3 लाख, हे बा 2.5पर्यंत या तुम्ही. हो कारण की लय यायचं नुकसान झालेलं आहे. 2.5मध्ये हँडल करा आणि पा काय तो पाय तुम्ही बोलून काय म्हणते तर. हो जरासं कमी जास्त झालं तर ॲडजस्टमेंट कर जा. विनाकारण कसं तुम्हाला साहेब तुम्हाला तरा असं त्याला तरा. पाय तुम्ही बोलून काय म्हणते तर. चला म्हणलं, चला बाळू चला. काय म्हणते साहेब, मग काय कसं काय काही झालं ॲडजस्टमेंट? कायचं ॲडजस्टमेंट कायचं काय, तो आधी सांगायला पाहिजे होतं ना. असं असं इथं कारनामा करेल आहे बुवा, मग काय आणलं असतं मी तुले. आता 3 लाख 2.5 लाख रुपये मागू राहिला ते, मग काय तर कमीत कमी 2 वर येऊ शकते ते. हो असं मला वाटते बुवा. हो ना, आता कायच करा, 2 लाख म्हणून राहिला नाही. हो 2-2.5 समजा. हो आता काय आता 2-2.5 द्यास लागते मग, नाही का. नाही तर मग नाही दिलं तर समजा आता अंदर मग चला म्हणजे मग गाडीत बसली की चला निघा, मग जमानत घ्यायला शेवटी आम्हाला घ्यायला लागं. म्हणून म्हणतो जाऊ द्या, त्याचं बी कसं म्हणणं बरोबर आहे. 4.5च्या जागी 2 वर 2.5 वर आले ते, आपल्याला काहीतरी करावं लागं. बरं पाहा लागेल मग आता काय कुठून आणावं. हो ठीक आहे, फक्त त्याला म्हणा बा 1-2 दिवस शिल्लक द्या म्हणा आम्हाला, सोमवारपर्यंत तरी कमीत कमी. ते म्हणून आपण पण 2 लाख रुपये आहे ना, सोय आहे ना. हो सोमवारी भेटत ना, नाही तर मग कसं आपत नाही आले पाहिजे. नाही नाही पैसे देतो मी तुमचे सोमवारी, तुम्हाला कोणत्या हालतीत हो आणून देऊ तुम्ही पैसे. तेच म्हणलं बघा. हो जाऊ दे मग, 2 लाखावर आम्ही बोलतो त्याले. ठीक आहे मग, देऊ का आवाज त्याले. हो काही हरकत नाही मग. सांगा मग आता काय निर्णय काय आहे तुमचा, म्हणलं काय जमा करायचं का पैसे जमा करता, कसं करू राहिले तुम्ही? नाही मान्य करतो आम्ही, कारण की माणसानं केलं ना, पहिले चुका केल्या तर, पण आता कसे चांगल्या कामाला लागले होते ते. असं म्हणलं बा 2 लाख रुपये सेटलमेंट करून टाका, कारण की आता परिस्थिती नाही द्यायची तेवढी. गेले खर्च केले सगळं म्हणजे आहे ना, आता काय सांगा ते, आता त्याला मान्य आहे ते. 2 लाख रुपये सोमवारपर्यंत कोणत्या हालतीत आम्ही तुम्हाला देऊ. यायनं नाही दिले तर आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही आणून देऊ बा. सोमवारपर्यंत 100% तुमचे पैसे देतो, पण 2 लाख रुपयात ॲडजस्टमेंट करा. नाही ना, होतच नव्हतं ते. 2.5 तरी कमीत कमी द्यायला पाहिजे ना. तुम्हाला 2.5 बोललो होतो ना मी, आता 4.5 2.5 आलो तरी तुम्ही आता 2 म्हणता. कायच करा मग, निरा ढोबरं ती म्हणते आता. अरे बा मग वाऱ्या करता का तुम्ही, वाऱ्या करता का म्हणलं. जाऊ द्या ना बा, वाऱ्यापेक्षा आता साहेबांना सुचवलं कसं बी ॲडजस्टमेंट करा, समजूतदारपणा दाखवा जरा. जाऊ द्या 2 लाख घ्या मोकळे व्हा. बरं मग गॅरंटी तुम्ही घेऊन राहिला बळबू. ठीक आहे मग, आता काही हरकत नाही. 2 लाख रुपयात झालं तयार मी. चला मग, आता झालं ना ॲडजस्टमेंट सगळं. आता काही अडचण येणार नाही ना. मामा लुटरे सांगा, आत्ताच सांगा काय आहे ते मग. हो म्हणलं मी ते, बिलकुल सोमवारी यायचे पैसे भेटून जाईल. हो काही त्याच्यात अडचण येणार नाही. मग आता कसं आहे, तुम्ही समजूतदारपणा दाखवला. हो चला मग ठीक आहे, निपटलं बरं करा. चला येतो मग मी. बरोबर या तुम्ही, पण मी काय म्हणतो मग खोली भाड्याने देऊन राहिले ना, म्हणजे कसं मग सामान आणलं असतं, मेटाडोर इथे आलेला आहे. नाही ते खोली भाड्याने देणंच नाही आपल्याला. कसं आहे, आपल्या भाचीचं लग्न आहे यावर्षी, त्यामुळे कसं यावर्षी काही आपण आता खोली देत नाही. ते कसं आता मला फोन आला मा जवायचा, ते काही आता मी खोली देत नाही. आता फोन आला म्हणता बरं काय नाही हो, असं नको करणार आहे सगळं आता. ते आता नवरीने आणायला जाणार आहे उद्या, फालतू कसं तेवढं असं नका करू आता.
नाही नाही देताच येत नाही ना. जवळ फोन आला ना कसं भाचीला इथंच दाखवा लागते ते तेवढी पाहिजे ना पाहुणे रावणे. हा खोली गेली आता कसं विचार बदलला माया ते काही मी देऊ शकत नाही. अरे जो असं असते हा. हो पहा बरं आता ते मेट्रोचं भाडं आगावर पडलं आता खोली कुठं पाव. हा नाही का आपत आली आता. बाबा आता काय मला इलाज नाही ना. मला आता फोन आला मला आधी माहिती थोडी होतं मला काय स्वप्न पडलं का ते जवळचा असा फोन येईन म्हणून. मी काही देत नाही खोली जाऊ द्या. या आता तुम्ही येऊ शकता. जाऊ दे आता दुसरी जाऊ दे तिकडे. नाहीत नाही म्हणतात नाही मग त्याला काय इलाज आहे. चला उठा आता उठरोक बसता. चला हो म्हणलं चला साडभाऊ चला बा चला. असं होते ना मग. हो काय झालं शेवटी उली उली तोंड करून आपल्याला घरी वापस यायला लागलं. ते ऑटो याचे भाडंही पडलं मेट्रोचं सरा धिंगाणा झाला. म्हणून म्हणतो इथंच करा लागते इथंच भरा लागते. हो ना आता म्हणलं जास्त लिकीज करू नका कोणाला सांगता येत नाही फालतू नाही या लग्नात बेंगाव हो फालतू आता विषय काढूही नका जास्त आणि लवकर पैसे सोय लावा. आपण मला कल्पनाच नव्हती ना ओळखू येईन म्हणून मी. हो आता ते काय मागचं काही काढायला पुरत नाही उकरून. हो पण मी देतो ना तुम्हाला 2 लाख रुपये सोमवारच्या आत देतो म्हणजे देतो. काय कोणते हालतीत नाही. तुम्ही फक्त खोली दुसरी उद्या पाहा ना मग आता. आपण रविवारी मी तिकडे न्यायासाठी चाललो होतो. आता हे खोलीचं आज म्हणलं सेटलमेंट झालं असतं. आता उद्याचा दिवस गेलाच का रे खोली पाहण्यात ते भेटते का नाही. अरे जाऊ द्या ना आता ती विषय सोळा. एरी नाही भेटली तर चांगलंच झालं. तुमचे बैल हे पटलंच नसतं तिथचं. लय माणूस हे आहे ते बारीक आहे ती. जाऊ द्या जे झालं ते झालं. आता तुम्ही पैशाच्या सोयीत राहा आणि सोमवारी पैसे आणून द्या. आणि आता आम्ही फोन करायला लावतो आलो पोंगेले हो म्हणजे तिकडे किंवा सोमवारी येतो म्हणून 1 दिवस पुढे सळटावं लागत. तसं करा मग आता. हो 1 दिवस पुढे जरासा सोमवारी येतो म्हणून आलो पोंगा फोन लावून दे आणि पाहू मग काय तिथं खोली सापडते सगळं पद्धतशीर होती. बरोबर ठीक आहे मी छोट्याला फोन करून देतो मग. 1 मिनिट. कोणाचा फोन आहे रे छोटू. बापूच आहे. बापूचाच फोन आहे. हा हॅलो. हा बोला म्हणलं बापू काय कसं काय उद्या येऊ राहिले का मग. छोटू त्यासाठी फोन लावला. उद्या कसं आहे उद्या रविवार आहे की नाही. हो तुला तर माहित आहे धाब्याचं आता तू आहे सुट्टीवर. हो कसं आहे हे आपले अलपते गणपती आहे का नाही हे दोघं जण उद्या म्हणे 1 जण तरी जातोच म्हणे. हो थोडंसं काम आहे त्याले. हो तर मग कसं सोमवारी येऊन राहिलो मी सकाळीच येतो. सोमवारी समजा सांगून देतो म्हणलं तर बहिणीला. तेवढं सांगतो मग. काय आता 1 दिवस वाढवता झालं नाही का अजून. तुम्हाला देवदर्शन देता आता शेगाव जातो म्हणता तुम्ही. शेगाव गिगाव इकडे तिकडे हिंडता म्हणता ना. हो ना तेच तर आहे रे मग कसं म्हणूनच म्हणलं कसं आहे उद्या दिवस ते लक्ष्मण भाऊ म्हणे आजच्या दिवस आहे का म्हणे. म्हणून त्याचं ऐकायला लागते छोटू आपल्याला. तर म्हणून म्हणलं कसं सोमवारी मग मी खोली गेली तर सगळं पद्धतशीर होऊन जाते आपलं. मग पाहता येते ना मग. मंगळवार बुधवाराकडे जातोच आम्ही. सुट्टी देतो म्हणे ना लक्ष्मण भाऊ. बरं ठीक आहे बा मग. सांगतो मी बाबाला आईला सांगतो मग. ठीक आहे ठीक आहे. काय म्हणतात रे बापू काय येऊन राहिले का मग कसं काय आहे द्यायचं. आता काय उद्या कॅन्सल झालं ना बापूचं. उद्या ती लक्ष्मी सुट्टी नाही देऊ राहिली. आता सोमवारी जाय म्हणे. बरं ठीक आहे म्हणा जाऊ द्या सोमवारी येते ते सकाळी सकाळी येतो म्हणे. बरं जाऊ दे. खोली गेलीचं काय पाहिलं म्हणे का मग ते नेलं सामान घेऊन विचारलं नाही का. अरे ते तर झालं आज कालच नेलं वाटते त्याने सामान. असं मला फोन आलता ना काल सामान घेऊन निघून राहिलो म्हणे. ते झालं असं त्याचा काही विषय नाही पण सोमवारी आता येणार आहे. बरं जाऊ दे मग ठीक आहे येऊ दे सोमवारी. सांगा आता 9 वाजून राहिले अजून गेलं नाही वाटते. अरे बा म्हणलं जाणार होता तू सासरवाडीला घ्यायले. अजून गेलाच नाही का. अरे जाणं लवकर राजा का मुक्काम ठोकता आज बी उशीर करतं. काय सांगता आता तुम्हाला काय जाता कसं करता म्हणलं ते खोली हुकली ना आपली. हो काल ते आता घरमालक म्हणे ऐन बघतात म्हणे नाही म्हणे बा खोली देत नाही म्हणे. हो मोठं काय आता तुम्हाला काय सांगावं जाऊ द्या. ते आता झाकली मुठसावा लाखाची. हो आता काय यायला काय सांगा मामाचं नाही का. हो ते नाही म्हणे घरमालक म्हणे खोली देत नाही म्हणे. हो आता कसं आज आता दुसरी पाहा लागवर. हो तर पाहा लागवर. झापला कोण नाही जरा झालं म्हणा मग आधी सांगत असतं म्हणा नाही देत मग आता दुसरी पाहिली नसती का. ना झाला का आता वक्तात नाही म्हणते मग ते आता कसं काय मग काल हुकलं का ते सगळं. ते नाही म्हणे ना द्यायचीच नाही म्हणे पाहुणे रावण्याला पाहिजे म्हणे खोली. हो मग आता काय बोलावं काय आपण. सगळं आता मग कॅन्सल झालं मग ते. आता खोली पाहायला गेले काय सापडते आता. हे बा तू काय कर चल मला सांगत आला आता डबा ठेव माया लवकर चाल बरं खोल्या पोहोचल्या का इकडे तिकडे गुरुजी गिरजी आले तरी इकडे तिकडे विचारपूस करू. आज रविवार सापडतात लोक. हो चल माया तेच विचार होता तुम्हाला म्हणावं की बा चला. हो पण आता तुम्हीच म्हणलं चला मग. चल लवकर ते आता मला जागावर घे नाही ते. हो चल चल लवकर चल. चाल नाही जसं काय हेच वाटलं बंगल्याची मालक. बरं काय रे शिवलाल भाऊ काय कसं काय म्हणलं लय थाट आहे बा तुमचा तर. बाबा बबनराव चष्मा गिस्मा काय बाबा रे कशा कसं काय रे बा.
काय आता शेवटी राजयोग आहेत बुवा आमची. आता काय करता, आता दिला आता तर घ्यास लागते ना. झोई फाटून राहिली आमची, काय करता. आता काय बबनराव हे ते आम्ही बसलो होतो, जा लागते ना ड्युटीवर आपापल्या. पण तुम्ही कशी काय टपकली इकडे? आलूपोंगाची दिसून राहिलं आणि कसं काय बुवा काय? काय तर राजा, खोलीसाठी आलो होतो. ते आपला शांताराम घनघण्याचा मेवना नाही का, ते साहेब इथं बाजून घर आहे इथून. लेका काल आता लोक म्हणे हो, आणि काल बघतात म्हणे नाही म्हणे, आता खोली देत नाही म्हणे. असं करायला पाहिजे का? अरे बाबा, कुठं ताप लावून देता तुम्ही राजा आता. अरे इथं खोली भेटते का भाड्यानं? मॅडम म्हणे पा तसं राहायला चालते म्हणते, पण भाड्यानं देत नाही, ते खराब होते म्हणते रूमा. मग काय तर कोण ताप सैन कर म्हणे, इथंच गाडी लावली तिथंच लावली. अरे रवी आहे का नाही आहे का, भाडं नाही भेटत टाईमवर. नाही म्हणे ते देत नाही मॅडम. बाबा भाड्यानं इथं आज लोक लई येऊन गेले, तर लवकर म्हणते पाणी पिऊ नाही देते, निघा म्हणते लवकर. अरे बाबा, मग गुरुजी म्हणे राजा भेटन म्हणे, इथं पा म्हणे लय खोल्या गेला, मोठा बंगला आहे म्हणे इथं मागच्या बाजूने इकून तिकून. नाही ना, देत नाहीत ना लक्ष्मण. तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला माहिती आहे, इथं राहून ना आम्ही. मग देत नाही ना, खोली देतच नाही ना. बसा मस्त खुर्ची बसा म्हणलं, आण तुम्ही काही पाणी गिनी चहा घ्या तो बसा. नाही चहा घ्यायचं नाही, टाईमच नाही ना. आज खोली कोणती आधीच पाय नाही मला. हो राहू दे तुम्ही. नाही तर नाही, दुसरं काय 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 भेटणार नाही का? पाहा तुम्ही, पण मला नाही वाटत सापडून म्हणून. हो पहा तुम्ही, जर सापडले तर ठीकच ठीक. बरं येतो मग. बाकी मावला का शिवल्या हो काही म्हण बाकी. काय पाय का खुर्च्या आणि गिरच्या बाबा, आराम खुर्च्या. चालेल येतो बा आम्ही. येतो म्हणलं. काय करायचं म्हणा, सारा दिवस गेला पण खोल्या नाही सापडी. कुठं सापडली तर त्याचं भाडं काही सांगे. हे नाही चालत ते नाही चालत, सज्जा वापरू देणार नाही. आणि काय करता मग आता शेवटी बा, कटायलो एकही पसंत नाही आली. आणि काही एखादी चांगली सापडली तर त्याचं भाडं सांगे राजा. 7-8 हजार रुपये, 6 हजार रुपये 2 खोल्याचं, संडास बाथरूम ते अलग स्वच्छ ठेवा, नसं करा, पाहुणे जास्त जमणार नाही, पायऱ्या होणार आपण उतरा. लय होतं बा. आम्ही शेवटी यायला म्हणलं चला बा आता पाहू द्या. मग तेच म्हणून राहिलो मी. पुरा रविवार गेला, आता हे उद्या आलूपोंग्याला जायचं होतं, तर आता कसं काय करावं मग. आता खोली नाही सापडली, कायच्यात काही मेळ नाही. मग आता नवरीने आणीन कसं, काय करावं कसं आता हे. हो ना, मग माझ्याच नाही डोकं चाव करून राहिला. आता काय कसं करावं विचार, मला विचार नाही सुचू राहिला काय करावं. लक्ष्मणराव मी काय म्हणतो, एक पटन का तुम्हाला? जर समजा आलूपोंगाला रामपूरला आपण खोली करून दिली, हो एखाद्या कोणाची समजा भाड्यानं, तर तुम्हाला सोबती होती या आले संध्याकाळची रातच्यानं जाता तुम्ही, पैसा आदला असते. म्हणजे कसं त्याला भाडंही कमी पडन, येण्या जाण्याला गाडी तुमचीच आहे, त्याचं पैसे द्यायचं काम नाही. म्हणून म्हणलं कसं तुम्हाला सोबती होती. हे बा लक्ष्मण भाऊ, तुम्हाला बॉडीगार्डच भेटला म्हणा असंच समजा तुम्ही. हो खरोखर आहे बा, तुम्ही 100% सांगतो रामपूरला खोली द्या यायला पाहून. असं कोणाची तर आहे म्हणा, तुमचं म्हणणं बरोबर आहे तसं. आता इथं समजा खोली केली तरी भाडे थोडे लय जाईन, पगार आहे कमी, पुरलंय पाहिजे नाही का. रामपूरून मला सोबती होती का नाही का, रोज रातच्या मला लट्टातीस ना जायच्या वक्ती. बरोबर तसं करावं लागेल मग. हो बरं पाहतो, पण मला खोली पाहा लागणार उद्या कोणाची आहे काय आहे तर. मग उद्या करून टाका लागेल नाही का. हो फोन करून देतो मग मी. पण मी म्हणतो आलूपोंगा तुला काय वाटते म्हणलं, काय कसं राशीन का रामपूरले मग? चालते ना, आपल्याला काय हरकत आहे. आता अर्धे माणसं तर ओळखीचीच आहे आपल्या रामपूरची. हो चालते ना, चालते. हो तुम्ही फक्त एखादी खोली पहा, काय आहे ते भाडं देऊन द्या तुम्ही. बजेटा तुमच्या गाडीवर येऊ देत जा. नाही पाय, त्यापेक्षा माझा फायदा जास्त आहे. एका दिवशी मला झोडपा बसणारच होता, मारले लोक टपून येतं बा. बरं झालं तू संग राहतं, आणि खोली तू रामपूरला मी पाहून देतो कोणती आली उद्या. तू उद्या बा सकाळी जे सामान घेऊन रामपूरला कटलं घेऊन डायरेक्ट तुला मी खोलीच देतो. आणि तिथूनच मग 10-11 वाजता तू नवरीला घ्यायला जाय. त्या घरच्या बाईला टेन्शन नाही. बरं मग तर फारच चांगलं. मग आता पहा, मग तुम्ही आज आता संध्याकाळी घरी गेले का नाही, जरा खोली गेली तर चौकशी करा आणि मला फोन करा. मग मी सामान कसं चिमणरावच्या घरीच आहे. बस निघाले का मग निघाले सकाळीच. ना बिलकुल, आज संध्याकाळी गेलो की बस मी तेच करतो. आता निघतो मग मी आता. पाहतो खोल्या कोणाच्या काय तर, जर एखादी तो हिशोबाने सापडली की बस तुला फोनच करतो मी. ठीक आहे मग येतो मग.